मुख्य पुरवठा जसं सांगितलं तसा हिंगे आहे. दुसरा जो आहे याचं जे बेसिकली हिंगे आहे हा नौकार डिस्ट्रीब्युटर म्हणून याचं अवसरी खुर्द मंचर इथं यांचं डिस्ट्रीब्युशनचं प्लांट आहे. त्याच्याकडून जवळजवळ 1385 किलो पावडर आपण जप्त केलेली बघितलेली आहे. हे जे नेक्सस आहे याचं रचना आणि व्याप्ती ही निश्चित करण्यासाठी आमचे एफडीए आणि पोलीस यांच्या विभागानं अथक प्रयत्न केले. त्याची चौकशी चालू आहे. याचं केंद्रबिंदू जे आहेत ते मिल्क कलेक्शन सेंटर्स आहेत, चिलिंग सेंटर्स आहेत. भेसळचा प्रकार आयडेंटिफाय केला, त्याचं प्रमाण आयडेंटिफाय केलेलं आहे, पुरवठा कालावधी, सल्लागार हे सगळं आपण आयडेंटिफाय केलेलं आहे. आता याच्यामध्ये जवळजवळ 19 संकलन केंद्र चालक, याच्यामध्ये आरोपी जवळजवळ 26 आहेत, त्याच्यातले 13 झालेले, त्याच्यापैकी केंद्रावरची संकलन केंद्र चालक जे आहेत ते त्याच्यामध्ये आहेत, प्लस चिलिंग सेंटर आहेत त्यांचे पण आहेत, आणि काही शेतकरी ज्याच्यात इन्व्हॉल्व झाले ते पण आहेत. मुख्य जो एक पुरवठादार आहे पावडर प्लांटचा तो आहे हेमंत कॉर्पोरेशन अकलूजचा. म्हणजे एका बाजूला ही पावडर जी सप्लाय होतो, म्हणजे जरी हा आता जो सांगितलं नाव हिंगे हा याच्यामध्ये सप्लाय असेल, पण याला जी पावडर भेटते किंवा पावडर डिस्ट्रीब्युशन होतंय तो सप्लायर आहे हेमंत कॉर्पोरेशन अकलूज, संजोग एंटरप्राइजेस. आणि दुसरा जो केमिकल म्हटलं मी सांगितलं एमल्सिफायर, याचा जो सप्लायर आहे तो संजोग एंटरप्राइजेस ठाणे इथला आहे. म्हणजे सोलापूरला मिल्क पावडर कडून घेतो, ठाण्यावरून केमिकल घेतो म्हणजे जे एमल्सिफायर आहे तो लायसन्स त्याच्याकडे नाही. आतापर्यंत पोलिसाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याच्याकडे लायसन्स हे वेगळ्या प्रॉडक्टचं आहे केमिकलवाला, या केमिकलचं नाहीये, तर तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. म्हणजे हेमंत कॉर्पोरेशन अकलूज पावडरसाठी मेन सप्लायर आणि संजोग एंटरप्राइजेस ठाणे हा एमल्सिफायरसाठी मेन सप्लायर, अशी परिस्थिती आहे. हे करत असताना आपण 4 तारखेच्या रात्री, सर्वसाधारणपणे 4 आणि 5च्या रात्री ही कारवाई सुरू केली. जो मुख्य आरोपी आहे त्याला पकडलं, त्याचं व्हेकलमध्ये पकडल्यानंतर त्याची पुढची कारवाई सुरू झाली. त्या व्हेकलमध्ये आपल्याला पावडर आणि इन्क्लुडिंग मिल्क पावडर, शॅम्पू प्लस पाम ऑइल, SMP आणि केमिकल जे म्हणतो आपण एमल्सिफायर, ह्या गोष्टी आपल्याला सापडल्या. आपण जे छापे टाकले हे जवळजवळ 9 आस्थापनामध्ये आपण त्याचबरोबर 39 नमुने त्याचे पण घेतले आहेत. ते टेस्टिंगसाठी ऑलरेडी आपण वेगवेगळ्या लॅबला पाठवलेले आहेत. जप्तीची अमाऊंट कालपर्यंत जी होती, काल संध्याकाळपर्यंत ती जवळ 1,44,22,934 रुपये, म्हणजे 1.44 कोटीच्या आसपास ती आपण 1,47,48 पर्यंत आहे.